तुम्हाला या तिच्या प्रवासातला आणि या पुस्तकातला आवडलेला भाग कुठला आहे? तिने ना पॅरिसविषयी लिहिलेलं आहे, कारण पॅरिसविषयी आपल्या मनामध्ये ना खूपच फार रोमॅन्टिक कल्पना आहे. आणि आहे, पॅरिस खूप सुंदर शहर आहे, मी पण पाहिलं. पण वरवर बघतो आपण, म्हणजे बरोबर. तिचा तो जो एक मुख्य मुद्दा मला काय आवडला, हम्म. की तुम्ही टुरिस्ट म्हणून तुम्हाला जिथे नेतात ते फक्त बघू नका, ते खूप चकचकीत आहे. हां, ते कदाचित त्या तिथल्या स्थानिक लोकांच्याही जीवनाशी आता निगडीत नाहीये, कारण ते जुनं कुठलं तरी आहे आणि तुमच्याशी तर नाहीच नाहीये. तुम्ही आपलं काहीतरी एक वेगळं बघायला मिळतं म्हणून जाता. तुम्ही एखाद्या शहराच्या गल्ल्यांमध्ये जायला पाहिजे. हम्म. लोक जिथे राहतात, जसे राहतात, त्यांच्या कॅफेमध्ये जा, बरोबर. त्यांच्या बसमधनं फिरा. तर ते मला पॅरिसचं तिचं वर्णन, म्हणजे पॅरिसला तिने एक उदासीची छाया असलेलं शहर हो, हो. असं तिने त्याचं वर्णन केलंय, की करडं शहर आहे. हो. असं काही खूप गुलाबी शहर ते नाहीये. नाहीये. कारण तिथल्या ज्या काय विवंचना आहेत किंवा तिथली प्रचंड जी विषमता आहे, ती ज्यांच्याशी बोलली, ते कसे राहतात, हे होतं ते मला वर्णन तिचं आवडलं.